हॅलो मित्रांनो, जनरली जर आपण बघितलं तर एक सगळ्यात मोठा असणारा प्रश्न म्हणजे इंग्लिश या सब्जेक्टचा नेमका स्टडी काय करावा सर कळत नाही. नेमका आता माझी स्ट्रॅटेजी काय असावी, कशा पद्धतीने अभ्यास करावा, रोजच्या रोज नेमकं काय करावं हे कळत नाही. आणि हाच प्रॉब्लेम ओळखून मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की डेली स्टडी प्लॅन काय असावा इंग्लिश या सब्जेक्टच्या बाबतीत. बँकिंग एक्झाम्ससाठी किंवा बाकी ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत यांच्यासाठी नेमका आपला स्टडी प्लॅन काय असला पाहिजे त्याबद्दल आपण आज डिस्कस करूया. मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा स्टडी प्लॅन म्हणजे नेमकं काय, स्टडी प्लॅन कशासाठी करायचं आहे याचं कारण म्हणजे बघा मित्रांनो, डू नॉट प्लॅन फॉर व्हेंचर्स बिफोर फिनिशिंग व्हॉट्स ॲट हँड. जे काही आपल्या हातामध्ये आहे ते कंप्लीट केल्याशिवाय नवीन पार्टकडे आपण जायला नको. आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या हातात जे आहे त्या त्या गोष्टी आपण पहिल्यांदा त्याच्यावर 100% फोकस करून जे आहे तर आपण त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, न की नेमकं आपल्याला काय भेटणार आहे त्याच्यावरती. म्हणजेच थोडक्यात मित्रांनो उद्या सिलेक्शन होईल किंवा नाही होणार आहे ह्याच्यावर फोकस करण्यापेक्षा फोकस ऑन युअर स्टडी. आणि म्हणूनच मित्रांनो याच्यासाठी एकदम मायन्यूट बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींवरती आधारित असा आपण आज स्टडी प्लॅन डिस्कस करणार आहोत. हाच स्टडी प्लॅन जर आपण फॉलो केला किंवा या पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्हाला जिथे जिथे वाटतंय मला कस्टमायझेशन करायचं आहे, मला थोडं वेगळ्या पद्धतीचा यापेक्षा अभ्यास पाहिजे, तुम्ही त्यामध्ये कस्टमायझेशन करू शकता आणि या प्लॅनला फॉलो करू शकता. चलो सो देखते क्या है एक्झॅक्टली. पहिल्यांदा मित्रांनो मंथली टार्गेट सेट करा. मंथली ह्या महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते एकदा डिसाईड करून घ्या. एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करायचं आहे. जसं की आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं आहे आपला सिलेबस जो आहे त्यामध्ये ग्रामर, रीडिंग आणि व्होकॅबलरी यासाठी आपण काम करतोय. मग यामधला आपल्याला नेमका कोणता सेगमेंट आहे की ज्याच्यावरती फोकस करायचं आहे या मंथमध्ये, किंवा जर पॅरलली आपण सगळ्या बाबतीत थोडेफार कमी जास्त असू तर अशा केसमध्ये तिघांना आपल्याला सोबत कसं घेता येईल, रीडिंग असेल, ग्रामर असेल किंवा व्होकॅबलरी असेल, सोबत सोबत स्टडी कसा करता येईल याबद्दल मित्रांनो आता आपण विचार करूया. मग मंथली पहिल्यांदा टार्गेट सेट करा. सो दिस इज द मंथली प्लॅनर. मंथली डेट वाईज आपण हे प्लॅनर आपण तयार करू शकतो. ह्या प्लॅनरची मी एक कॉपी जी आहे ती तुम्हाला या टेलिग्राममध्ये खाली एक टेलिग्रामचे लिंक असेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरती जे आहे तर हे प्लॅनर जे आहे ते तिथे मिळवू शकता. तुम्हाला वर्ड फॉर्मॅटमध्ये असेल, मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही सेव्ह करून याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या फीड करू शकता. रोजच्या रोजचे टार्गेट नेमके काय असले पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल एडिटेबल फॉर्मॅटमध्ये ते असेल ते तुम्ही याला फॉलो करू शकता, बघू शकता आणि याच्या पद्धतीने रोजच्या रोज याच्यामध्ये तुमचे टार्गेट्स जे आहेत ते ऍड करू शकता. ठीक आहे. सो असे ब्लॉग त्याच्यामध्ये टाकता येतील. या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही लिहिता येईल. सो या पद्धतीने पूर्ण डेट वाईज एका मंथचं प्लॅनर जे आहे ते पहिल्यांदा तयार करा. ठीक आहे. यात मी म्हणेल समजा आज तुम्ही तयार करताय पूर्ण मंथमध्ये नेमकं काय करायचं आहे. जसं की मंथच्या लास्ट एंडमध्ये आपल्याला एक्झॅक्टली कोणती एक्झाम येते आणि त्या एक्झामला टार्गेट करायचं आहे, त्या हिशोबाने शेवटचे 4 ते 5 दिवस मॅक्झिमम एक वीक जो आहे तो साधारण आपल्याला टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये जो आहे तो ठेवायचा आहे. मग ह्याच्यामध्ये डेली काय असलं पाहिजे, पहिल्यांदा आपल्याला मंथली एक मोठं टार्गेट जे आहे ते आपल्याला कंप्लीट करायला लागेल. त्यानंतर फोकस करा डेली टार्गेटवरती. मग आजचा फोकस नेमका कशावर असणार आहे, जसं की रीडिंग असेल, ग्रामर असेल किंवा व्होकॅबलरी असेल किंवा एक्झाम ओरिएंटेड वाला पार्ट असेल किंवा टॉपिक असेल एखादा. जसं की मी म्हटलं समजा आता मी एखाद्या ग्रामरचं एखादा टॉपिक घेतला लाईक सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, याच्यावरती माझं टुडेज फोकस आहे. आजचा फोकस पूर्ण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वरती असेल. अशा केसमध्ये असे क्वेश्चन्स घ्या की ज्या क्वेश्चनमध्ये आपल्याला पूर्ण फोकस जो आहे तो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट याच्यामध्ये ग्रामर बेस कोणते कोणते क्वेश्चन्स बनतात त्यावाल्या क्वेश्चनवरती फोकस करायचा आहे. तो इथे लिहा. टू डू लिस्ट. आज जे काही तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे, जे पण रीडिंग करणार आहे, जे पण रीड करणार आहे लाईक द हिंदू एडिटोरियल समजा तुम्ही रीड करताय, त्या द हिंदू एडिटोरियल मधलं सुद्धा सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट रिलेटेड तुम्हाला कोणते कोणते सेंटेन्स सापडतात ते बाजूला एकदा नोट करत चला, जस्ट नोट करत चला. सो दॅट व्हॉट विल हॅपन, तुम्ही रीडिंग पण करताय आणि रीडिंग करता करता जे काही नॉलेज तुमचं आहे त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतायत, कळतंय. सो या वेने जी रीडिंग करतायत त्यामध्ये हा जो टॉपिक आहे टुडेज फोकस असणारा तो आपल्याला तिथे काय करता येईल, हायलाईट करता येईल. सो दॅट त्याच्यावर बेस जर क्वेश्चन्स आले तर आपल्याला ते जे क्वेश्चन्स बनताय त्याला आपल्याला रिलेट करता येऊ शकतं. टू डू लिस्ट आहे. रोजच्या रोज आपल्याला काय करायचंय त्याची लिस्ट करा. जसे की मी म्हटलं समजा आता डेली प्लॅन केलाय, मग तुम्हाला ठरलेलं आहे मला इतक्या इतक्या टेस्ट द्यायच्या आहेत, मला रोजच्या रोज एवढं एवढं काम करायचं आहे, मग त्याचे मार्क्स किती असणार आहे, स्कोअर किती असणार आहे याच्यावरती सुद्धा मला काम करायचं आहे. मग अशा टाईपमध्ये लिस्ट देऊन ठेवा.
पहिलं जसं की मी म्हटलं टेस्टवरती आपण काम करतोय, टू डू लिस्ट एक टेस्ट द्यायची आहे, मग पहिलं टेस्टवाला आपण करणार, नंतर दुसरं ॲनालिसिसवाला पार्ट असेल की त्या टेस्टचं मला ॲनालिसिस करायचं आहे, मग ते टू डू लिस्टमध्ये असेल. टेस्ट तर दिली आहे, स्कोअर तर आला आहे, पण त्याचा ॲनालिसिस आपण केलं आहे का हे एकदा रिमाइंडर या फॉर्ममध्ये आपल्याला टू डू लिस्टमध्ये ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर येतो टाईम वाईज ॲक्टिव्हिटी. याबद्दल जे आहे तर सकाळी 8 वाजता काय करायचं आहे, 9 वाजता काय करायचं आहे, संध्याकाळपर्यंत असं डिटेल प्लॅनिंग जे आहे ते तुम्ही या शीटवरती करू शकता. ही ओव्हरऑल शीट असणार आहे. इथे जागा नसल्यामुळे मी फक्त स्टार्टिंगला एक डेमोसाठी म्हणून एवढे घेतले, पण याच्यापेक्षा भरपूर जेवढे काही आहे तेवढे सगळेच्या सगळे तुम्ही दिवसभरातले आवर्स जे आहेत ते त्याला प्लॅन करू शकता. दिस विल बी युजफुल नॉट ओनली फॉर इंग्लिश लँग्वेज, इट कॅन बी युजफुल फॉर ऑल युअर सब्जेक्ट्स. ठीक आहे, सगळ्यांसाठी तुम्ही असा डेली प्लॅन जो आहे तो बनवू शकता. जर मी म्हटलं समजा मग आयडियली आपण काय करायला पाहिजे, डेली प्लॅन काय काय असले पाहिजे याच्याबद्दल ऑलरेडी मी टेलिग्रामला सुद्धा आपण हे शेड्यूल जे आहे ते ऑलरेडी दिलं होतं. त्यातलं काही लोकांचं म्हणणं होतं सर आम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे, एक्सप्लेन करून पाहिजे, म्हणून आजचा हा व्हिडिओ. मग ह्या फॉर्मॅटमध्ये 7:30 ते 8:30 मध्ये टाइम चेंज करू शकता. समजण्यासाठी किंवा लक्षात येण्यासाठी आपण हा वेळ घेतलेला आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन किंवा क्लोज टेस्ट वाला जो पार्ट आहे तो याच्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. 7:30 to 8 मध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. मग रीडिंग कॉम्प्रिहेन्शन करायचंय सर रोजच्या रोज नेमकं काय करायचंय, एखादी नॉव्हेल घ्यायची आणि रीड करत बसण्यापेक्षा मित्रांनो रोजच्या रोज द हिंदू एडिटोरियल वाचा. एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. आता वेळ नाहीये, वेळ कमी आहे, मग ह्या वेळेचा विचार करता आपल्याला जे आहे तर एक्झाम ओरिएंटेड जास्तीत जास्त रीड करणं गरजेचं आहे. मग एक्झामला ज्या येतात त्या टाईपच्या गोष्टी वाचा. द हिंदू एडिटोरियल असेल किंवा एक्झाम मध्ये आलेले आतापर्यंतचे पॅसेजेस असतील, सर हे कुठे भेटतील, आपलं इंग्लिश पिटारा नावाचं जे काही बुक आहे त्या बुकमध्ये सुद्धा हे सगळेच्या सगळे पॅसेजेस तुम्हाला वाचायला भेटतील. किंवा टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्ही त्या टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते बघू शकता. या पद्धतीने तुम्हाला जे आहे तर ते मॅक्झिमम जे एक्झाम ओरिएंटेड आहे त्या टाईपचं आपण अभ्यास करणं जे आहे ते गरजेचं आहे. मग जर मी म्हटलं समजा इंग्लिश पिटारा टेलिग्राम चॅनलला सुद्धा मित्रांनो डेली प्रॅक्टिससाठी एक द हिंदू एडिटोरियल येतं, ज्याच्यामध्ये एक RC असतो. मॅक्झिमम फोकस जो आहे तो थीमवरती, आयडियाजवरती आणि सपोर्टिंग डिटेल्स जे आहेत त्याच्यामध्ये असतात. पहिली गोष्ट काय करायची, आपल्याला त्या पूर्ण पॅसेजला रीड करायचं आहे. आफ्टर रीडिंग वी नीड टू गेट ए समराइज्ड वे. त्याला समरी फॉर्ममध्ये आपल्याला त्याला लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या भाषेमध्ये. आणि नंतर त्याच्यावरच बेस क्लोज टेस्ट वाला टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला एक क्लोज टेस्ट जो आहे तो दिलेला आहे. सो डेली एडिटोरियल जे येतं त्याच्यामध्ये क्लोज टेस्ट प्लस RC असं दोन्ही फॉर्मॅटमध्ये दिलेलं असतं. जर तुम्हाला ते जड वाटत असेल तर अशा केसमध्ये तुम्ही दोन वेगवेगळे RC वेगळे घेऊ शकता किंवा तुम्ही क्लोज टेस्ट सुद्धा वेगळं घेऊ शकता. सो चॉईस इज युअर्स. ठीक आहे, सो दोन्हीपैकी तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल, तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल, यू कॅन चूज दॅट वे. ओके, सो आफ्टर दॅट त्याच्यानंतर मग जर मला ग्रामरवरती फोकस करायचं आहे सर, मला ग्रामरवरती साधारण 3 तासांचा हा स्टडी प्लॅन आहे. द स्टडी प्लॅन इज फॉर 3 hours. ठीक आहे, सो या 3 hours मध्ये काय काय करणार, आपण 7:30 ला स्टार्ट केलं होतं. 8:30 to 9:30 मध्ये आपण काय केलं पाहिजे, ग्रामरवाला जो पार्ट येतो. मी म्हणतोय टायमिंग हा तुम्हाला तुमच्या पद्धतीने चूज करता येईल. इफ यू वॉन्ट टू चेंज धिस वन यू कॅन चेंज इट. तुम्हाला वाटलं समजा संध्याकाळच्या वेळात करायचं आहे पण मग संध्याकाळी करा, पण मग ठरवून घ्या ग्रामरसाठी जो वेळ दिलेला आहे तो एक्झॅक्टली ग्रामरसाठीच असला पाहिजे. जो वेळ ज्याच्यासाठी ज्या ज्या टॉपिकसाठी देण्यात आलेला आहे त्या त्या टॉपिकसाठी तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. ओके, क्लिअर सगळ्यांना. सो फर्स्ट ऑफ ऑल 8:30 to 9:30 आपल्याला काय असलं पाहिजे, एरर स्पॉटिंगसाठीची प्रॅक्टिस करा. मग याच्यामध्ये मेनली फोकस कशावरती असला पाहिजे, मेन फोकस आपला सब्जेक्टवर, ॲग्रीमेंट, टेन्सेस, प्रपोजिशन्स, आर्टिकल्स किंवा या व्यतिरिक्त आपण जे म्हटलं होतं टेन्स वाला जो चॅप्टर आहे, व्हॉइस वाला जो चॅप्टर आहे यांचे किंवा पार्ट्स ऑफ स्पीच बेसिक वाला जो पार्ट आहे याच्यावरती फोकस करा. मग हे करत असताना मी आधीच सांगितलं डेली प्लॅनरमध्ये सुरुवातीला किंवा आजचा फोकस काय आहे तर याच्यामधला एक टॉपिक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्या टॉपिकवरती फोकस ठेवून आपल्याला त्या टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते मॅक्झिमम बघायचे आहेत. मग याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मीडियम्स वापरू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा असे काही क्वेश्चन्स याचे आहेत. इंग्लिश पिटारा बुकमध्ये सुद्धा एरर स्पॉटिंग साठीचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत. सगळी ऑलमोस्ट 10 ते 11 वेगवेगळी व्हरायटी आहे, वेगवेगळी टाईप्स आहे. ते सगळेच्या सगळे टाईप्स याच्यामध्ये कव्हर करण्यात आले. मग त्यावाल्या क्वेश्चन्सला तुम्ही डील करू शकता. जे आपले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तर बुक आहेच, ज्यांच्याकडे नसेल
अशा लोकांनी ते बुक परचेस पण करू शकता. बुक परचेस करण्यासाठी सारथी एज्युकेशनचं जे काही गुगल प्ले स्टोअर वरती जे ॲप आहे त्या ॲपवरनं ते डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे बुक्स वगैरे जे आहेत किंवा स्टडी मटेरियल जे आहे त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला त्याच्यामध्ये बुक परचेस कसं करायचं हे लक्षात येईल. ज्यांना नाही समजलं यू कॅन कॉन्टॅक्ट, तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटसाठी काय करायला पाहिजे, मग त्याच टाईपचे क्वेश्चन्स जे मी म्हटलं ना, जेवढे पण टॉपिक आहे सगळ्या टाईपचे क्वेश्चन साधारण एररसाठी जर मी म्हटलं समजा 300-400 कमीत कमी क्वेश्चन प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत वेगवेगळ्या व्हरायटी सहित. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असेल त्याच्या पण वेगवेगळ्या व्हरायटीसाठी 200-250 क्वेश्चन्स ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत. मग जर मी म्हटलं समजा असे सगळे रेडी क्वेश्चन्स जर आपल्याला भेटत आहेत तर मग दुसरीकडे जाण्याची गरज काय, राईट. या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटतंय की मला बुक पण परचेस नाही करायचं आहे ते रिसोर्सेस वापरा. जर एखाद्याकडे पीडीएफ कोर्स असेल त्या पीडीएफ कोर्स मधले सॉल्व्ह करा. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे अजून काहीतरी एखादा मीडियम आहे, माझ्याकडे सॉफ्ट कॉपीज आहेत सर क्वेश्चन्सच्या, मी त्या वापरल्या चालतील का, वापरा, बिनधास्त वापरा. जे मटेरियल असेल स्टडी मटेरियल कोणतंही वापरा, पण ह्या टाईपमध्ये एरर स्पॉटिंग, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आणि फिल इन द ब्लँक या फॉर्मॅटमध्ये जो पण टॉपिक तुम्ही ग्रामरचा निवडलाय तो वाला टॉपिक आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचा आहे, कंपल्सरी करायचा आहे. कळतंय? अरे यासनो, मग याच्यामध्ये काय करणार, मेनली या पद्धतीने 3 टाईपचे ग्रामरवरती बेस असणारे जे क्वेश्चन्स आहे याच्यावर बेस आपल्याला ग्रामरचा टॉपिक, ग्रामर मधले जे काही टॉपिक्स आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके का? मग पहिला फोकस आपण रीडिंग वरती ठेवला. आता दुसरा पार्ट जो आहे दॅट इज रिलेटेड टू ग्रामर. आता जाऊ आपण तिसऱ्या पार्टकडे. इट इज कॉल्ड एज व्होकॅब. मग हा व्होकॅब वाला पार्ट नेमका असतो काय, व्होकॅब वाला पार्ट काय करायचा बघा. मग व्होकॅबशी रिलेटेड व्होकॅब असेल, इडियम, पॅराजम्बल्स आणि कनेक्टर्स यांच्यासाठी पुढचा 1 तास जो आहे तो आपल्याला देणं कंपल्सरी आहे. सगळ्यात पहिल्यांदा 9:30 to 9:45 व्होकॅब 15 मिनिटं द्या. ही व्होकॅब करत असताना काय करायला पाहिजे, सर इंग्लिश लँग्वेजमध्ये तर एवढे मोठे शब्द आहेत, मग आम्ही सगळेच्या सगळे शब्द पाठ करायचे का? बिलकुल नाही करायचे मित्रांनो. पाठ करून ऐन वेळेवर शब्द लक्षात राहतीलच याची गॅरंटी नाही आहे. म्हणून जे वर्ड्स तुम्ही रीड करताय त्या वर्ड सोबत सिनोनिम, अँटोनिम्स त्यांचे रीड करत चला आणि तुमच्या माइंडला ही सवय लावा की एखादा शब्द जर तुम्हाला अननोन भेटतोय, स्ट्रेंज भेटतोय, अंदाज लावा की त्याचा काय नेमका कॉन्टेक्स्चुअली मिनिंग बनू शकतो, त्याच्या सिनोनिम काय असू शकतात. जसं की मी म्हटलं समजा BAN, बॅनवाला शब्द आहे. बॅन आपल्याला माहिती आहे एखाद्या गोष्टीला जे तर क्लोज करणे, स्टॉप करणं, अवॉइड करणं. मग यांच्याशी रिलेटेड एक शब्द आला इश्च्यू नावाचा, ESCHEW. मग इश्च्यू या शब्दाचा अर्थ मला माहित नाही आहे. मी वाचला आणि वाचल्या ते मला स्ट्रेंज वाटलं, वाक्याचा रेफरन्स घेतला आणि मग तिथं वाचल्यानंतर ही सवय लावा की इश्च्यू म्हणजे त्याचा मिनिंग तुम्ही बघितला आणि मग मिनिंग बघितल्यानंतर तुम्ही सवय लावा अवॉइड करणं, बॅन करणं, प्रोहिबिट करणं, असे त्याला सिनोनिम 2-4 कनेक्ट करत चला. एकदा तुमच्या माइंडला ही सवय लागली की ऑटोमॅटिकली व्होकॅब बूस्ट होण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, मग रोजच्या रोज आपल्याला 20 एडिटोरियलच्या फॉर्मॅटमध्ये रोजच्या PDF मध्ये आपल्याला 20 वर्ड्स दिलेले असतात. हेच 20 वर्ड्स पुढे वरती पॅसेजमध्ये वापरलेले असतात. मग ज्या दिवशी तुमच्याकडे पहिल्यांदा तुम्ही वाचायला घेताय त्यावेळेस द हिंदू एडिटोरियल वाचताना सगळ्यात पहिल्यांदा व्होकॅबलरी रीड करायची आहे. मी पाठ करायची म्हणत नाही, रीड करायची आहे. तुम्ही जर कन्सिस्टंटली रीड करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल 4 महिने जर कन्सिस्टंटली तुम्ही करताय, 4थ्या महिन्यानंतर तुम्हाला हार्डली 2-3 वर्ड असतील की जे तुम्हाला अननोन आहे, बाकी ऑलमोस्ट सगळे वर्ड रिपीट होतात. म्हणून रिपिटेशन्स खूप जास्त असतं. म्हणून या टाईपचे वर्ड्स जे आहे ते आपल्याला मॅक्झिमम जास्त वेळेस विचारले जाणारे शब्द आहेत ते ट्रेंडिंगवाली व्होकॅब जी असते ती त्या टाईपची येते. कुणी चॅलेंज करू शकत नाही की कोणत्या टाईपचे वर्ड्स आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातील. पण आपल्याला अभ्यास करत असताना आपल्याला एक वे पाहिजे आणि त्या वेनुसार जर मी म्हटलं ट्रेंडिंगवाले जे काही वर्ड्स असतात ते आपल्याला विशेष करून विचारले जातात. मग सेम त्याच पद्धतीने जे ट्रेंडिंग वर्ड्स आहेत ते आपण याच्यातून निवडले पाहिजे. 9:45 to 10 इडियम्स आणि फ्रेजेस यांच्या मिनिंग बद्दल आणि यांचे मिनिंग आपल्याला कसे फाइंड आउट करता येऊ शकतात हे शोधण्यासाठी जे तर वेळ दिला पाहिजे. फ्रेजेस नेमक्या काय असतात, हाऊ टू फ्रेज नावाचं एक बुक आहे. अजून भरपूर बुक्स त्याचे तुम्हाला भेटतील ज्या बुकमध्ये फ्रेजेस आणि इडियम यांच्याबद्दल स्पेशल सांगितलं गेलेलं आहे. ज्यांना असं इडियम्स आणि फ्रेजेस बद्दल स्पेशल माहिती पाहिजे असतील तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. तुम्ही मला एखादा मेसेज करा टेलिग्रामला वगैरे, मी तुम्हाला
त्याच्याशी रिलेटेड कुठे तुम्हाला डिटेल माहिती भेटेल त्याबद्दल सांगून देईल. ठीक आहे. सो आपल्याकडे बँकिंगमध्ये स्पेसिफिक इडियम्स आणि फ्रेजेसबद्दल जास्त क्वेश्चन विचारले जात नाही. 1 2 हार्डली 3. IDBI जॅममध्ये मात्र मागच्या वेळेस 2 3 4 क्वेश्चन जवळपास होते जे इडियम आणि फ्रेजेसवरती बेस होते. मग यामुळं थोडंफार आपल्याला ॲटलिस्ट माहिती असलं पाहिजे. कॉमन इडियम होत्यात म्हणून त्या जनरली कुणालाही सांगता येतील, म्हणून मिनिंग आणि त्यांचे जे त्या इडियम्स आणि फ्रेजेसचा मिनिंग आणि सेंटेन्समध्ये काय म्हणून यूज केला आहे या गोष्टींसाठी आपल्याला ते थोडं स्टडी करणं गरजेचं आहे. याच्यात पण एक ट्रिक असते. ट्रिक म्हणजे नेमकं काय, सोपा पर्याय म्हणजे ट्रिक. ठीक आहे. सो फ्रेज कशा होतात तयार, नेमका फ्रेजचा मिनिंग कसा बनतो हे जर तुम्ही शिकलात तर नक्कीच तुम्हाला याच्या माध्यमातून अंडरस्टँड करायला पण सोपं जातं आणि लक्षात ठेवायला पण सोपं जातं. साधं एक्झाम्पल म्हणून जर मी म्हटलं, समजा एखादा आपण एक्झाम्पल घेतलं, समजा एखादा घेतलं द कनिंग फॉक्स. द कनिंग फॉक्स. ऑलवेज कीप इन माइंड जेव्हा अशी ॲडजेक्टिव्ह टाईपमध्ये फ्रेज बनते त्यावेळेस मिनिंग जो असतो हा डिपेंड कशावर असतो, द कनिंगवरती मिनिंग डिपेंड आहे. बरोबर. मग हे फॉक्सला उद्देशून म्हटलेलं नसतं, हे पर्सनला उद्देशून म्हटलेलं असतं. कुणाला उद्देशून, पर्सनला उद्देशून. मग द कनिंग, कनिंग म्हणजे काय, इंटेलिजंट आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून सेल्फिश असा मिनिंग त्याचा आपण लक्षात ठेवू शकतो. मग द कनिंग फॉक्स म्हणजेच काय, असा की जो श्रीवड आहे, खूप जास्त हुशार आहे, पण ते कशासाठी वापरतोय, सेल्फिशसाठी. म्हणून असं आपण ॲडजेक्टिव्ह नुसार त्यांचं मिनिंग काढू शकतो. सो ह्या टाईपमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्या वेळेस तुम्हाला भले पूर्ण वर्डचा पूर्ण जे काही इडियम दिलेली आहे त्याचं मिनिंग भले माहीत नसेल, पण तुम्ही अंदाज लावू शकता त्यांच्या ॲडजेक्टिव्हच्या फॉर्मवरनं. असे भरपूर पर्याय आहेत आणि असे कसे सॉल्व करता येऊ शकतात, कसे लक्षात ठेवता येऊ शकतात, हे रोजच्या रोज आपण एडिटोरियलमध्ये जे वापरलेले इडियम फ्रेजेस असतील त्यांच्याबद्दल रोजच्या रोज आपण देतो, ते तुम्ही वाचू शकता. 10 ते 10-15 या 15 मिनिटामध्ये साधारण पॅराजंबलचे आपल्याला कमीत कमी 3-4 क्वेश्चन्स जे आहेत ते कमीत कमी सॉल्व्ह करायचे आहे. जर मी म्हटलं समजा बँकिंग एक्झाम रिलेटेड प्रिव्हियस एक्झामचे जर मी म्हटलं तर साधारण आपण पॅराजंबल्स जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. एखादा सेट सॉल्व्ह करणं पण मोर दॅन सफिशियंट आहे. त्याचं डिटेल ॲनालिसिस मात्र आपण केलं पाहिजे. ठीक आहे. एक सेट तुम्ही पॅराजंबलचा घेतला आणि त्याला सॉल्व्ह केलं, सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यावर बेस जे आहे तर साधारण करेक्ट ऑर्डर लावायची असते आपल्याला. त्याच्यासाठी साधारण 15 मिनिटं ॲनालिसिस जे आहे त्याच्यासाठी वेळ कंपल्सरी द्या. 10-15 ते 10-30 मध्ये साधारण वर्ड स्वॅपवाले क्वेश्चन्स असतील किंवा कनेक्टर्सवाले क्वेश्चन असतील, म्हणजेच मिसलेनियसवाला जो पार्ट आहे त्याच्यासाठी नवीन नवीन टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते याच्यामध्ये दिले पाहिजे. सो या पद्धतीने जर मी म्हटलं ओव्हरऑल आपल्याला जर स्टडी करायचा असेल तर या पद्धतीने केला पाहिजे. सर पण मग हा जर स्टडी आपण करतोय मग ह्या केसमध्ये मला म्हणायचं आहे की सगळंच्या सगळं ज्यांचं बेसवाला पार्ट कव्हर झालेला आहे, टॉपिक वाईज स्टडी झालेला आहे, मग अशा केसमध्ये या तिघांचा क्युम्युलेटिव्ह स्टडी कसा करता येईल सर, मॉक टेस्ट द्या. मॅक्झिमम मॉक टेस्ट आणि त्या मॉक टेस्टच्या फॉर्ममध्ये जे आहे एका वीकमध्ये साधारण आपण रोजच्या रोज जो मी लास्ट वीक म्हटलं मंथमधला त्यामध्ये काय करायला पाहिजे, ॲलोकेट 1 डे टू टेक फुल लेंथ मॉक टेस्ट. सेक्शनल टेस्ट असतील, मग सेक्शनल टेस्टसाठी सर कोणते कोणते प्लॅटफॉर्म, तुम्ही कोणताही प्लॅटफॉर्म वापरू शकता. ठीक आहे. लाईक तुम्हाला वाटलं टेक्स्टबुक, ऑलिव्ह बोर्ड, त्यानंतर स्मार्ट किडा आहे, त्यानंतर बँकर्स अड्डा आहे, गाईडली आहे, या टाईपचे तुम्हाला असे वाटत आहेत की अजून कोणते वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतील जिथे कुठे तुम्हाला वाटतंय की टेस्ट द्यायची आहे तुम्ही देऊ शकता. टेस्ट देणं मस्ट आहे. सोबत सोबत टेस्ट देण्यापेक्षा त्याचं ॲनालिसिस करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कळतंय. आणि म्हणून मॅक्झिमम फोकस ठेवा ॲनालिसिस वरती. याच पद्धतीने जर आपण बघितलं सध्या आपण ऑफलाईनच्या फॉर्मॅटमध्ये टॉपर्स 2.0ला टेस्ट घेतोय. जे विद्यार्थी जुने आहेत, व्हिक्टर बॅचचे आहेत किंवा अचिव्हरचे, बिगिनरचे कोणतेही स्टुडंट असेल, ऑफलाईनमध्ये ते सगळेच्या सगळे लोक टेस्ट अटेंड करू शकतात. रोजच्या रोज साधारण 3:30 वाजेच्या आसपास आपलं टॉपर्स 2.0 जी असते त्या बॅचमध्ये ती ऑफलाईन टेस्ट चालते. त्या टेस्टमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन पेपर दिला जाणार, त्याचा ॲनालिसिस पण क्लासमध्येच होणार आहे. सो आत्तापर्यंत साधारण एक तीन पेपर साधारण जे झालेले आहेत, अजून पुढचे जे आहेत तर पेपर्स त्याच्यामध्ये आहेत. रोजच्या रोज एक पेपर आणि त्या एका पेपरच्या फॉर्ममध्ये जेवढे पण व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करून घेतोय. मित्रांनो, यामध्ये असे क्वेश्चन्स आहेत की जे द हिंदू एडिटोरियल जे आहे त्या एडिटोरियलमधनं बनवलेले क्वेश्चन्स जे आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये घेतोय, सो दॅट तुम्हाला ॲक्च्युअल एक्झामचा जो फील असेल तो फील सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. म्हणून या पद्धतीने ही डेली प्रॅक्टिस डेली रोटेशनमध्ये आपण करतोय. मॅक्झिमम प्रॅक्टिस जी आहे ती यामध्ये होईल.
सोबत सोबत जेव्हा त्याचा ॲनालिसिस होत आहे, त्या ॲनालिसिस होत असताना तुम्हाला तुमच्या मिस्टेक सुद्धा लक्षात येतील. आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे दॅट इज द कन्सिस्टन्सी. मित्रांनो, सक्सेसची की एकच आहे, दॅट इज द कन्सिस्टन्सी. तुमचं सातत्य चुकायला नको. आणि म्हणूनच मित्रांनो, कन्सिस्टंटली काम करत राहा. रोजच्या रोज तुम्ही नवीन काय शिकताय यावरती फोकस ठेवा. जुन्या ज्या काही कन्सेप्ट असतील त्या अजून क्लिअर झाल्या आहेत की नाही आहेत ते एकदा चेक करा. आणि आफ्टर दॅट मग डिसिजन घ्या हाऊ टू प्लॅन अवर स्टडी. कळतंय? आणि म्हणूनच हा स्टडी प्लॅन तुम्हाला सोपा व्हावा यासाठी आजचं हे सेशन होतं. मित्रांनो, नक्की कसं वाटलं सेशन आवर्जून सांगा. तुम्हाला जर असं वाटतंय की मला अजून काहीतरी याच्यामध्ये प्लॅन पाहिजे, कस्टम करून पाहिजे, तर अशा केसमध्ये तुम्ही मला कधी कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर पण ऑलरेडी तुमच्याकडे आहे. इंग्लिश पिटारा टेलिग्राम चॅनल जे आहे त्या चॅनलवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे नंबर्स दिलेले आहेत. तिकडनं तुम्हाला एक अंदाज येईल आणि तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर ते तुम्हाला सांगता येईल. लेक्चर जर आवडला असेल, सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.